तर विद्यार्थ्यांकडे स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये सर्वांचेच रोजच्यासारखेच मनापासून स्वागत आहे। सुपर क्लासमध्ये आज देखील आपण ठाणे महानगरपालिका असो किंवा कल्याण डोंबिवली महानगरपालिका असो या दोन्ही भरतीसाठी उपयुक्त असणारे जनरल नॉलेज कव्हर करणार आहोत, पाहणार आहोत। सर्वांनी सुपर क्लास सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचा आहे। तसेच या दोन्ही भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे असणारे आपण काय केलेले आहे 560 पेजेसचे पीडीएफ तयार केलेले आहे। या पीडीएफला जर तुम्ही हा सुपर क्लास पाहून घेत असाल तर तुम्हाला हे 250 मध्ये मिळत आहे, नाहीतर तुम्हाला ते 300 ला पडेल। जो ही इच्छुक विद्यार्थी आहे ना, पीडीएफ घेण्यापूर्वी या पीडीएफ मध्ये आपल्याला काय मिळणार आहे जाणून घ्या। तर या ठिकाणी विद्यार्थ्यांनो माहितीचा अधिकार अधिनियम 2005 चा जो आहे तो संपूर्ण पीडीएफ मध्ये मिळणार आहे, जो की या दोन्ही भरतीच्या मॅक्झिमम पोस्टच्या सिलेबस मध्ये दिलेला आहे। त्याच्यानंतर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 चा जो आहे त्यातील महत्त्वाचे कलमे देखील आपल्याला मिळणार आहेत, जे की विद्यार्थ्यांनो मॅक्झिमम पोस्टच्या सिलेबस मध्ये या दोन्ही भरतीच्या दिलेला आहे। तसेच या ठिकाणी इतिहास मधील A to Z समाजसुधारक असतील इन डिटेल एवढ्या डिटेल मध्ये कुठेही जीके क्वेश्चन्स एमसीक्यू टाइप मध्ये मिळणार नाहीत याची 100% खात्री आहे। विज्ञानवरील 500+ एमसीक्यू असो, भूगोलवरील एमसीक्यू असो, अर्थशास्त्रावरील एमसीक्यू असो, जनगणना 2011 एमसीक्यू असो किंवा ठाणे किंवा कल्याण डोंबिवली या दोन्ही महानगरपालिकावर स्पेशल जे आहे एमसीक्यू असो, राज्यपाल, पंतप्रधान, मुख्यमंत्री, राष्ट्रपती या सर्वांवरील एमसीक्यू देखील आपल्याला मिळणार आहेत। आता जोही इच्छुक विद्यार्थी आहे त्या सर्वांनी या नंबरवर आपल्याला कॉल नाही करायचा आहे, व्हॉट्सअप करण्याची सर्वांना मनापासून रिक्वेस्ट आहे, नक्कीच करायचं आहे। चला मग सुपर क्लासला सुरुवात करूया। सर्वात पहिला जो प्रश्न आहे तो कव्हर करूया। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे क्षेत्रफळ आपल्याला सांगायचं आहे पहिल्या प्रश्नामध्ये की किती क्षेत्रफळ आहे। तर 80 किमी, 40 किमी, 67 किमी किंवा 90। तर 67 किमी एवढे जे आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे क्षेत्रफळ असलेले आपल्या सर्वांना लक्षात येते। कव्हर करूया प्रश्न दुसऱ्या क्रमांकाचा। तर असा प्रश्न आहे की कोणत्या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही, असा कोणता पर्याय आहे ते सांगायचं आहे। मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नसलेला नागपूर, औरंगाबाद किंवा छत्रपती संभाजीनगर, पणजी किंवा नाशिक। तर नसलेला विचारलेला आहे, तर ऑप्शन्स मध्ये 4 नाशिक हा खंडपीठ नाही, पणजी, छत्रपती संभाजीनगर किंवा नागपूर हे सर्व जे आहे खंडपीठ असलेले मुंबई उच्च न्यायालयाचे लक्षात येतात। प्रश्न कव्हर करूया तिसऱ्या क्रमांकाचा। ब्लॅक कार्बन कोणत्या उद्योगातील प्रमुख कच्चा माल आहे ते सांगायचं आहे। ब्लॅक कार्बन हा कच्चा माल आहे कोणत्या उद्योगातील? रबर उद्योग, काच उद्योग, प्लास्टिक उद्योग किंवा वरील नाही। तर ऑप्शन्स मध्ये एक म्हणजेच रबर उद्योगातील प्रमुख कच्चा माल म्हणजेच ब्लॅक कार्बन असतो हे कळते। कव्हर करूया प्रश्न चौथा। प्रसिद्ध असलेल्या महाकाली लेणी जे आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत ते सांगायचं आहे। लेण्या लक्षात घ्या, महाकाली लेण्या लेणी विचारलेली आहे मुंबई उपनगर, जालना, सातारा किंवा अमरावती। तर ऑप्शन्स मध्ये एक योग्य राहील। मुंबई उपनगर या जिल्ह्यामध्ये विद्यार्थ्यांना कोणत्या महाकाली लेण्या स्थित असलेल्या कळतात। कव्हर करूया प्रश्न 5व्या क्रमांकाचा। तर असा प्रश्न आहे की 14 तळ्याचे पाणी पिण्याचा हक्क दलितांना आहे असा निर्णय कोणत्या उच्च न्यायालयाने दिलेला होता ते सांगायचं आहे। 14 तळ्याचे पाणी पिण्याचा हक्क मुंबई, कलकत्ता, मद्रास किंवा वरील सर्वांनी मिळून। ऑप्शन्स मध्ये एक मुंबई उच्च न्यायालयाने 14 तळ्याचे पाणी पिण्याचा हक्क किंवा अधिकार दलितांना आहे असा जो निर्णय दिलेला होता हे कळते। कव्हर करूया प्रश्न 6व्या क्रमांकाचा। खालीलपैकी कोणत्या व्यक्तींना बिस्मार्क ऑफ इंडिया असे संबोधतात ते सांगायचं आहे। बिस्मार्क ऑफ इंडिया सरदार पटेल, अब्दुल कलाम, महात्मा गांधी, पंडित नेहरू। तर ऑप्शन्स मध्ये एक योग्य राहील, सरदार वल्लभभाई पटेल यांना बिस्मार्क ऑफ इंडिया असे संबोधले जात असते। कव्हर करूया प्रश्न 7व्या क्रमांकाचा। कोणत्याही वाहनाची वेग मोजण्याचे जे उपकरण आहे किंवा एकक आहे कोणते आहे ते सांगायचं आहे। वाहनाचे वेग मोजण्याचे लॅक्टोमीटर, ओडोमीटर, होमोमीटर किंवा वरीलपैकी नाही। तर ऑप्शन्स मध्ये 2 योग्य राहील। ओडोमीटर हे कोणत्याही वाहनाचे वेग मोजण्यासाठी उपयोगात आणणारे एकक असते। प्रश्न 8वा पाहूया। चौथी बौद्ध परिषद कुंडलवाडी येथे भरली होती, सर्वांनाच माहित आहे। तर कोणी भरवली होती कुंडलवाडी येथे चौथी बौद्ध परिषद हे विचारलेलं। तर वसुमित्र, राजा कनिष्क, राजा वरिष्ठ किंवा वरील नाही। तर ऑप्शन्स मध्ये 2 योग्य राहील। राजा कनिष्ठ यांनी कुंडलवाडी येथे चौथी बौद्ध परिषद
या ठिकाणी भरवलेली होती. तर वर्धा या नदीची महाराष्ट्रातील जी लांबी आहे ती किती किलोमीटरची आहे ते सांगायचं आहे. नदी आहे वर्धा ही 455, 355, 255 किंवा 444. ऑप्शन्समध्ये एक म्हणजे 455 किलोमीटर एवढी वर्धा नदीची महाराष्ट्रातील एकूण लांबी असलेली कळते. कव्हर करूया प्रश्न 10व्या क्रमांकाचा. भारताची जनसंख्या 121 कोटी कोणत्या जनगणनेनुसार होती ते सांगायचं आहे. 121 कोटी. ठीक आहे. तर 11व्या, 12व्या, 13व्या किंवा 15व्या. तर ऑप्शन्समध्ये विद्यार्थ्यांनो या ठिकाणी योग्य आहे 4 म्हणजे 15व्या जनगणनेनुसार जे आहे 121 कोटी एवढी भारताची जनसंख्या होती. आता जर पाहिलं की विद्यार्थ्यांनो स्वातंत्र्य प्राप्ती पासून जे आहे कितव्या याच्यामध्ये होती तर 7व्या या ठिकाणी जनगणनेनुसार 7व्या जनगणनेनुसार 121 कोटी होती स्वातंत्र्य प्राप्तीपासून जर आपण पाहिलं तर. हॉकी या खेळाशी संबंधित असलेल्या कर्णधार पुढीलपैकी कोणता आहे. खेळ हॉकी विचारलेला. राणी रामपाल, ममता खरब, वरील दोन्ही किंवा सानिया मिर्झा. तर ऑप्शन्समध्ये 3 योग्य आहे. ममता खरब, राणी रामपाल ह्या सर्व जे आहे दोन्हीही म्हणजेच हॉकी खेळाशी संबंधित असलेल्या कर्णधार आहेत हे कळते. प्रश्न 12वा पाहूया. महाराष्ट्रातील पहिला पर्यटन तालुका कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तो सांगायचा आहे. पर्यटन तालुका तर अमरावती, पुणे, बीड किंवा अहमदनगर. ऑप्शन्समध्ये 2 म्हणजेच पुण्यामध्ये सर्वात पहिला पर्यटन तालुका स्थित असलेला कळतो. प्रश्न 13वा पाहूया. एड्रिनल ग्रंथी मानवी शरीरातील कोणत्या अवयवाशी संबंधित आहेत ते सांगायचं. कोणत्या ग्रंथी. एड्रिनल ग्रंथी ह्या मूत्रपिंड, यकृत, मेंदू किंवा वरील नाही. तर विद्यार्थ्यांना ऑप्शन्समध्ये एक मूत्रपिंडाशी संबंधित असलेल्या ज्या आहे कोणत्या तर एड्रिनल ग्रंथी आहेत जे की शरीरामध्ये क्षाराचे नियंत्रण करण्याचे कार्य करतात हे कळते. प्रश्न 14वा पाहूया. तर माहितीचा अधिकार जो आहे आपल्या महाराष्ट्रातील नागरिकांना कोणाच्या प्रयत्नामुळे किंवा आंदोलनामुळे प्राप्त झालेला आहे ते सांगायचं आहे. माहितीचा अधिकार. अण्णा हजारे, नरेंद्र मोदी, राज ठाकरे किंवा प्रणव मुखर्जी. ऑप्शन्समध्ये एक योग्य राहील. म्हणजेच काय अण्णा हजारे यांच्या आंदोलनामुळे किंवा प्रयत्नामुळे माहितीचा अधिकार हा आपल्या राज्यातील लोकांना मिळालेला आहे. तर आझमशहाने बीबी का मकबरा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात बांधलेला आहे ते सांगायचं आहे. आता आझमशहाने बीबी का मकबरा बांधलेला आहे प्रश्नात कळत आहे. तर अमरावती, जालना, भंडारा किंवा छत्रपती संभाजीनगर. ऑप्शन्समध्ये 4 योग्य राहील. छत्रपती संभाजीनगरमध्ये आझमशहाने बीबी का मकबरा हा बांधलेला आहे हे कळते. तर 16 प्रश्न. 1856चे अवध नवाब पुढीलपैकी कोण होते ते सांगायचं आहे. वर्ष कोणते आहे 1856 या वर्षाचे. वाजिद अली, बुरहान उल, बिर्जिस कद्र किंवा वरील नाही. ऑप्शन्समध्ये एक योग्य राहील. म्हणजेच वाजिद अली 1856चे अवध नवाब होते हे आपल्या सर्वांना दिसतात. कवर करूया प्रश्न पुढचा. प्रश्न आहे 17वा. सामाजिक या शब्दाशी विरुद्धार्थी शब्द पुढीलपैकी कोणता आहे. सोपा शब्द आहे. TCSनेच विचारलेला होता प्रश्न. सामाजिकचा वैयक्तिक, खाजगी, वरील दोन्ही किंवा मोठा. तर ऑप्शन्समध्ये योग्य आहे 3 म्हणजेच खाजगी, वैयक्तिक हे दोन्हीही शब्द जर पाहिले तर सामाजिक किंवा सामायिक या शब्दाचे समानार्थी असलेले कळतात. प्रश्न 18वा. खालीलपैकी कोणत्या वृक्षाला या ठिकाणी पानापूर्वीच फुले येतात ते सांगायचं आहे. पानापूर्वी फुले कोणत्या वृक्षाला येतात. बाबूळ, साग, चंदन किंवा देवदार. तर ऑप्शन्समध्ये योग्य आहे 4 देवदार या झाडाला किंवा वृक्षाला पानापूर्वीच फुले येतात हे दिसते. कवर करूया प्रश्न 19वा. तर आहे असा की शक्तीस्थळ या नावाने कोणाच्या समाधीस्थळाला ओळखले जात असते. ते व्यक्ती कोण आहेत ज्यांच्या समाधीस्थळाला शक्तीस्थळ या नावाने ओळखतात. इंदिरा गांधी, महात्मा गांधी, महात्मा फुले किंवा पंडित नेहरू. ऑप्शन्समध्ये योग्य आहे विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर एक इंदिरा गांधी यांच्या समाधीस्थळाला शक्तीस्थळ म्हणतात. प्रश्न 20वा.
तर शब्द आहे वानर. या शब्दाशी समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता आहे? आपण कव्हर केलेला प्रश्न आहे. उत्तर तुम्हाला येत असेल जर तुम्ही रेग्युलर व्ह्यूवर असाल. मरकट, कीश, कपी किंवा वरील सर्व. ऑप्शन्समध्ये 4 योग्य राहील. कपी, कीश, मरकट हे सर्व शब्द वानर शब्दाशी काय आहेत विद्यार्थ्यांनो? समानार्थी असलेले शब्द आहेत. तर 21वा प्रश्न, नवीन संसदेमध्ये राज्यसभेचे जे आसन संख्या आहे ते किती आहे? जास्तीत जास्त राज्यसभेचे सदस्य संख्या किती बसू शकतात नवीन संसदेमध्ये? 384, 400, 500 किंवा 444. ऑप्शन्समध्ये 1 म्हणजे 384 जास्तीत जास्त सदस्य राज्यसभेमध्ये बसू शकतात. प्रश्न 22वा, अमेय या शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोणता आहे? शब्द कोणता आहे? अमेय हा शब्द आहे. तर मर्यादा नसलेला, मर्यादा असलेला, हुशार नसलेला किंवा लबाड असलेला. तर मर्यादा नसलेला असा जो आहे अमेय या शब्दाचा जो योग्य अर्थ आहे तो आपल्याला दिसतो. कव्हर करूया प्रश्न 23वा, बावडा घाट खालीलपैकी कोणत्या 2 ठिकाणादरम्यान येतो ते सांगायचं आहे. घाटाचं नाव आहे बावडा हा घाट. कोल्हापूर, खारेपाटण, नाशिक, नागपूर, जालना, परभणी किंवा कोल्हापूर, सोलापूर. ऑप्शन्समध्ये 1 योग्य आहे. जो बावडा घाट आहे तो कोल्हापूर तसेच खारेपाटण या 2 ठिकाणादरम्यान येतो हे सर्वांना लक्षात असावे. कव्हर करूया प्रश्न 24वा, बेकिंग सोड्याचा उपयोग खालीलपैकी काय बनवण्यासाठी होत असतो? प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. सोपा प्रश्न आहे, उत्तर येत असेल बेकिंग सोड्याचा उपयोग. तर पाव किंवा आपण डबल रोटी किंवा पाव दोन्ही एकच आहे. केक, समोसा किंवा वरील नाही. तर ऑप्शन्समध्ये योग्य आहे विद्यार्थ्यांनो आपल्या समोर किती 2 म्हणजेच केक. केकला बनवण्यासाठी जो आहे बेकिंग सोड्याचा वापर केला जात असतो. कव्हर करूया प्रश्न 25वा, साने गुरुजी यांनी कोणते साप्ताहिक सुरू केलेले होते हे सांगायचं आहे. साने गुरुजी यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेली साधना, दिग्दर्शक, फ्रंट मिरर किंवा केसरी. तर ऑप्शन्समध्ये 1 साधना हे साप्ताहिक साने गुरुजी यांच्या मार्फत सुरू करण्यात आलेले एक वृत्तपत्र होते हे कळते. प्रश्न 26वा, सिल्वासा ही खालीलपैकी कोणत्या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी आहे सांगायचं. कोणती? सिल्वासा ही विचारलेली. दिल्ली, दादर नगर हवेली, पदुचेरी किंवा मालदीव. तर ऑप्शन्समध्ये योग्य आहे आपल्यासमोर विद्यार्थ्यांनो 2 दादर नगर हवेलीची जी राजधानी आहे ते सिल्वासा असलेली कळते. पाहूया प्रश्न 27वा, तर भगवान बुद्धांना ज्ञानाची प्राप्ती पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी झालेली आहे? ते ठिकाण कोणते आहे ज्या ठिकाणी भगवान बुद्धांना ज्ञानाची प्राप्ती झालेली आहे? बौद्धगया, सारनाथ, कुशीनगर किंवा लुंबिनी. तर ऑप्शन्समध्ये योग्य राहील 1 म्हणजेच बोधगया या ठिकाणी जे आहे या ठिकाणी ज्ञानाची प्राप्ती भगवान बुद्धांना झालेली होती हे कळते. प्रश्न 28वा, कोणते एक अमरावती जिल्ह्यातील सर्वोच्च शिखर आहे ते सांगायचं आहे. कोणता जिल्हा स्पेशली अमरावती जिल्ह्यातील विचारलेलं? सप्तशृंगी, तोरणा, बैराट किंवा त्र्यंबकेश्वर. ऑप्शन्समध्ये 3 योग्य राहील. बैराट हे शिखर अमरावती या जिल्ह्यातील सर्वात उंच असलेले कळते. प्रश्न 29वा पाहूया, चाणक्यपुरी धरणातून 1910 या वर्षी पुढीलपैकी एक कालवा काढण्यात आलेला आहे तो कोणता आहे सांगायचं आहे. वर्ष होते 1910 आणि या ठिकाणी धरण आहे चाणक्यपुरी. ठीक आहे, तर गिरणा कालवा, नीरा कालवा, प्रवरा कालवा किंवा गोदावरी. तर 1910ला चाणक्यपुरी धरणातून ऑप्शन्स क्रमांक 1 म्हणजेच गिरणा कालवा हा काढण्यात आलेला लक्षात येतो. प्रश्न 30वा पाहूया, राजद्रोहाच्या आरोपाखाली खालीलपैकी कोणत्या व्यक्तींना जी शिक्षा आहे ती देण्यात आलेली होती ते सांगायचं आहे. राजद्रोहाच्या आरोपाखाली महात्मा गांधी, पंडित नेहरू, लोकमान्य टिळक किंवा महर्षी कर्वे. ऑप्शन्समध्ये योग्य राहील आपल्यासमोर 3 लोकमान्य टिळक यांना जे आहे राजद्रोहाच्या आरोपाखाली शिक्षा झालेली होती. अतिशय महत्त्वाची पुन्हा एकदा रिमाइंडर आहे, ठाणे महानगरपालिका असो किंवा कल्याण डोंबिवली महानगरपालिका असो या दोन्हीही भरतीसाठी स्पेशल असलेली विद्यार्थ्यांना आपण काय केलेली आहे 560 पेजेसची PDF तयार केलेली आहे. जर हा सुपर क्लास पाहून घेत असाल तरच 250 मध्ये मिळत आहे, नाहीतर तुम्हाला ते 300ला पडेल. इच्छुक विद्यार्थ्यांनी या नंबरवर आपल्याला कॉल नाही करायचा आहे, व्हॉट्सअप करण्याची सर्वांना मनापासून रिक्वेस्ट आहे. तर आणखी एक रिक्वेस्ट म्हणजे काय, तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल किंवा कोणत्याही कारणास्तव आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं राहून गेलेले तर लगेच सबस्क्राईब करून
करून घ्यायचा आहे. सबस्क्राईब करणे एकदम फ्री असते, कोणताही शुल्क लागत नसतो. जेव्हा तुम्ही सबस्क्राईब कराल, पुढची सुपर क्लास आपल्या चॅनलवर जेव्हा कधी अपलोड होईल त्याची जी नोटिफिकेशन आहे अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर प्राप्त होऊन जाईल. तर लगेच करून घ्या आणि सुपर क्लासला एक लाईक करून तुमच्यातर्फे थोडासा प्रोत्साहन जो आहे तुम्हाला नक्कीच दाखवायचा असतो. चला मग भेटूया पुढच्या एका नव्या स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.